अहो गोंधळ होईल अशानं. रुद्रला तिचे मामा मामी आपण घरी आणू असं प्रॉमिस करण्याची काय गरज होती? रेवती, हे बघ, मला नाही वाटत रुद्रचं काही चुकलं असेल. चुकलं नाही तर काय? डॉक्टर काय म्हणाले होते? पण हे बघ, आपण गौरीचे प्रश्न टाळूच शकत नाही. तू स्वतः प्रत्यक्ष बघितलंय ना की गौरी किती अस्वस्थ झाली होती. सतत फक्त तिच्या मामा आणि मामींबद्दल विचारत होती. मग काय करणार? त्यामुळे रुद्रनी जे काही केलं ते योग्यच केलंय. मला तर काही पटत नाहीये. कशाला हवी ती माणसं पुन्हा? नाही, काय बी झालं तरी ते तिचे मामा मामी आहेत. गौरी वहिनीचा त्यांच्यावर विश्वास आहे. आपल्या कोणाला तर ओळखणं पण झाली. गौरीजींच्या मामा मामींना शोधावंच लागेल. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. रुद्र, अरे खूप मोठी रिस्क आहे यात. त्यांनी काही सांगितलं तर? भलतं सलतं मनात भरवलं. तुला माहिती गौरीची कंडिशन काय? उगीच होत्याचं नव्हतं होय. गौरीला काही झालं तर काय करणार होतं आपण? बिट्टी मला आई कुठे विचारते, तिला काय उत्तर देऊ मी मिसेस पैठणकर? आता गौरीजींच्या स्मृतीत फक्त त्यांचे मामा मामी आहेत. मग आता मी काय करू? आणि माझं प्रेम मी माझ्या डोळ्यासमोरून जाऊ देऊ? काहीच करू नको त्यांच्यासाठी. त्यांच्याशिवाय माझ्या जगण्याला अर्थ नाहीये. आणि त्यांच्यासाठी काहीही करायला तयार आहे. आणि मला जे जे शक्य होईल ते मी त्यांच्यासाठी करायला तयार. मला वाटतं राजन काका कसेही असले तरी गौरीजींचे मामा मामीच गौरीजींची स्मृती परत आणू शकतात. आणि मी त्यांना आणायला चाललो. पवन, रुद्रचं अगदी बरोबर आहे. गौरीच्या मामा मामींना लवकरात लवकर इथं आणायला हवा. लवकर आणायला हवं काय? माझ्या हाताशी आलेला घास कुणालाही बळकावू देणार नाहीये. इथे मामा मामी येता कामा नये. चुकून गौरीला आठवलं तर माझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी. नाही, गौरीला मी इथून घालवणारच. चंद्रशेठ, आम्ही जाऊन येतो. तुम्ही घराकडे लक्ष द्या आणि पिट्टीची पण काळजी घ्या. तुम्ही पण त्यांना लवकर घेऊन या आणि दादांची काळजी घ्या. हां, चांगली निघून गेली असती गौरी. हा रुद्र ना, मी माझ्या हातात आलेला डाव असं जाऊ देणार नाही. मामा मामींना पुन्हा काहीतरी आमिष दाखवावं लागणार, म्हणजे ते यायलाच नाही म्हणतील. यस, असंच कर. त्यांना खिशात टाकणं सोपं आहे. भिक्कारडे मामा मामी, फोनचं बिल भरलं नसतं. काय करू मी आता? हॅलो सुमित, बोल आंटी. पोचलंस का? उडत जाणार आहे का मी? ऐन वेळेला सांगितल्यावर मी काय करणार? वेळ दे जरा. आता तिचा तो लफंगा मामा फोन नाही उचलणार की कुठे माहित होतं मला.
दोन्ही नंबर बंद आहेत त्यांचे म्हणून पाठवले तुला. चाललोय ना मी, वेळ तर दे. हो, वेळ निघून जायच्या आत जा म्हणजे झालं. हो जातोय. ठेवू आता. हो. दाद्या, अरे इथे तर कुलूप आहे आणि कुठं बाहेर गेले म्हणायचे काय? बाजूला विचार. हा. दाद्या, अरे माहित नाही म्हणतात. पण ते सापडले नाहीत तर करायचं काय आपण? त्यांना घेतल्याशिवाय तर घरी जाऊ शकत नाही आपण. गौरीच्या ऐकणार नाहीत. काय करू यार मी? दाद्या, तू नको काळजी करू. अरे आपला बजरंगबली आहे आपल्या सोबत. आपण दुसरीकडे ओळखू. चल. होते आंटी. कोण सापडले? आपला गेम ऑन आहे. देवही कदाचित तुझ्याच बाजूने. का? काय झालं? नाही, सापडले नाहीत पण आता सापडणार नाही. रुद्र आणि पवनने गावभर शोधलं. ते गावात नाहीच. खात्री केलीस का? हो, गावात उधारी करून पोट. चला, निम्म काम झालं. मस्तच. आता उरलेलं काम मी करते. येस. दादा, तुम्ही यांना पाहिलंय का? हे तुम्हाला पण बुडवलं वाटतं यांनी. बुडवलं म्हणजे? त्याशिवाय यांना माणसं ओळखत येत नाही. एकतर नात्यातले असाल पण नात्यातले दिसत नाही, नाहीतर तुमची उधारी बुडवली असाल. सगळ्या गावाला चुना लावून पसार झाले. ते पसार झाले? कुठे गेले? ते त्यांना आणि देवालाच माहिती. पण काहीतरी माहिती असेल ना? आपण अशा लपड्यात नाही पडत. नाही माहित मला. अरे काहीतरी माहिती असेल ना. तुम्ही ओळखत होतात ना त्यांना. दादा 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 दादा, अरे दादा शांत शाळेत त्यासनी नाही माहिती. अरे कसं शांत हो? ते नाही सापडले तर गौरीजींना गमावून बसेन मी. गौरीजींची अवस्था माहिती आहे ना तुला. काय करूया? रुद्र सर, दोन 2024 हे कसं शक्य आहे? म्हणजे मी कधीपासून नाही या घरात. 2023 सुरू आहे आणि माझं लग्न आहे आता. मग 24 कसं काय? चंदू, ए चंदू, चंदू. काय झालं मॅडम? चंदू, रुद्राचा फोन आला होता का? गौरीचे मामा मामी. हा, ते शोधतायत ना, शोधतायत. अरे तुला कळलंच नाही का?
काय झालं? अरे पवनचा कॉल आला होता. गौरीचे मामा मामी सापडत नाही. नाही सापडले. मग आता? तू गौरीला सांगू नकोस, नाहीतर प्रॉब्लेम होईल. काय चाललंय या घरात? नक्कीच काहीतरी गडबड आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. गौरी इकडे ये. माझे मामा मामी कुठे आहेत आणि कधीपासून आहे मी या घरात? खरं खरं सांगा, काय चाललंय ते? गौरी, अगं ते तुझा अपघात झाला होता. आम्हाला सापडलीस तू. तुला इथे घेऊन आलो तुझी काळजी घेण्यासाठी. तुला काही कळत नव्हतं ना? कशावरून आणि इतक्या लांब कशाला येईन मी? कुठे आहेत माझे मामा मामी? अगं तू काळजी करू नकोस. आता पूर्णपणे बरी झाली आहेस तू. तू जाऊ शकशील तुझ्या घरी. रुद्र शोधतोय तुझ्या मामा मामींना. खोटं बोलताय. मला माहितीये तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही सगळे फसवताय मला. माझे मामा मामी सापडलेच नाही आहेत, कळलंय मला. गौरी, गौरी अगं ऐक ना, ते कुठे चालली आहे? अरे धक्का बसलाय ना तिला. सावरायला जरा वेळ लागेल. तू रुद्राला फोन कर. कुठवर आलाय विचार. फोन करतो. पण त्यांना कळलं कसं? चुकून बोललात म्हणजे? तुम्हाला परिस्थितीचं भान नाहीये का? चंदू शेठ, आता गौरीजींना काही झालं तर? ठेवा फोन. गौरीजी, गौरीजी, रेश्मा,
काय झालं? कसला गोंधळ आहे? ते गौरीला कळलंय की मामा मामी सापडत नाहीये. अरे देवा, मग आता काय म्हणते गौरी? काय म्हणजे? आता काही थांबायची नाही ती. एक प्रकारे फसवल्यासारखंच झालं ना तिला. मला तर कळतच नाहीये तिला कसं तोंड दाखवू. ऐकणार नाही ती. पण मामा मामी सापडत नाहीत म्हणजे आहेत कुठे ते? माहित नाही ना, ते गावाला बघितलं पण ते गाव सोडून निघून गेलेत. निघून गेले म्हणजे? माहित नाहीत, ते रुद्रदादांना सापडले नाहीत ते. अरे देवा, मग आता काय? आता काय? आता गौरी निघून जाणार, नाही थांबणार ती. नाही नाही, असं कसं चालेल? नंदिनी, ती कशी बोलत होती बघितलंस ना? तिने विश्वास ठेवला कारण तिचे मामा मामी येतात असं सांगितलं आपण. आता ते आलेच नाही तर कशाला विश्वास ठेवेल ती? ती नाही थांबणार. नाही नाही, आपण ताबूया ना तिला. नंदई तुम्ही बोला, तुमचं ऐकेल ती. काल ऐकलं होतं ना, मग आता पण ऐकेल. अरे हो, पण आता सांगायचं काय? तिला आपण सांगू, तुम्ही सांगा. मी गौरीची बालमैत्रीण. गावात हे मामा मामींना शोधत होते ना, तेव्हा भेटले मला. मी आहे तुझ्यापाशी. मला थोडं बोलायचंय तुझ्याशी. बोल ना. बर, ठीक आहे, चल बाहेर. रुद्र, अरे मामा मामी नाही सापडले ना? नाही. परमेश्वरा, हा आता काय? त्या मैत्रिणीला भेटून काय होतंय बघायचं. गौरीजींची फार जुनी मैत्रीण आहे. थोडी आशा आहे, बघू आता. दाद्या, आपण तिकडे बाहेर थांबूया, चल. परमेश्वरा, सगळं नीट होऊ दे. आमची गौरी आम्हाला लवकर परत मिळू दे. मूर्ख, मामा मामी नाही सापडली, मग ही रेश्मा कशी सापडली? कोण सापडलं? रेश्मा. रेश्मा कोण? गौरीची बालमैत्रीण. ती कुठून आली आता? मला कसं माहित? तू गेला होतास ना तिकडे? मला नाही माहित ती कोण आहे. तुला कसं माहित असणार? मामा मामी नाही सापडले म्हणून नाचत आलास. त्या दोघांनी शोध सुरू ठेवला. शोधलं तर देवही सापडतो म्हणतात, ते काही खोटं नाही. दाद्या, एकदम देवासारखी धावून आली ना रेश्मा. म्हणजे बजरंगाचीच कृपा झाली बघ. आणि तू बघितलास, दोघींचा एकमेकांवर लय जीव आहे. म्हणजे बघाशी मिठी कशी मारली बघितलंस ना. तू नको काळजी करू, ही समजावल गौरी वहिनीला. मला काहीच कळत नाहीये. मला इथे येऊन 1 वर्ष झालं, पण मला एक दिवसही नाही आठवत. मी इथे का आले, कशी आले, काहीच नाही आठवत आहे. रेश्मा, तुला आठवतंय का माझं लग्न ठरलं होतं? काय झालं त्याचं? आणि मग मामा मामी ते कुठे आहेत?
त्यांनी मला इथे राहू कसं दिलं? ते मला घ्यायला का नाही आले? गौरी शांत हो. मी काय सांगते ते नीट ऐक. तुला कदाचित हे सगळं समजणं फार अवघड जाईल, पण हेच खरं. मामा मी नाही आहेत का चांगले?